नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, सद्गुरू समर्थांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। भगवंताला वंदना करून आज चिंतनाला घेतलेला अभंग ते आपण भावचिंतन करूयात। आजचा अभंग संत श्री तुकोबाराय महाराजांचा 6 चरणाचा अत्यंत सुंदर असा आणि या अभंगामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगितलेला असा अभंग आहे। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते, व्हाल कोण कोण अधिकारी ते, ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट, ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी, नका मानू वीट ब्रह्मरसी, अवघिया पुरते ओसंडले पात्र, अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे, अधिकार सर्वत्र आहे येथे, इच्छादानी येथे वळला समर्थ, किंवा इच्छादानी येथे ओळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो, अवघेची आर्त पुरवितो, सरे येथे ऐसे नाही कदा काळी, सरे येथे ऐसे नाही कदा काळी, उडती वाटे कवळी घ्यावी ऐसे, उडती वाटे कवळी घ्यावी ऐसे, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम, कामारी सांगाते निरुपम, ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी, नका मानू वीट ब्रह्मरसी। अत्यंत श्रेष्ठ असा हा जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग। या अभंगामध्ये काही शब्दांवरती आपल्याला विशेष ध्यान द्यायचं आहे। त्यातला प्रथम शब्द प्रसाद, दुसरा शब्द आहे अधिकारी, तिसरा शब्द ब्रह्मरस, त्याचबरोबर चौथा शब्द इच्छादानी, आणि सगळ्यात अवघड शब्द जो आहे तो पाक लक्ष्मीच्या हाते। या परमतत्वाचं आपल्याला चिंतन करायचं आहे, म्हणजे या अभंगाची ओळखण आपल्याला छान प्रकारे होऊ शकते। तुकोबाराय महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन। तुकाराम महाराज आपल्या बरोबरच्या सगळ्या भक्तांना बोलावतात, म्हणतात या 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 तुम्ही भगवंताचा प्रसाद घ्या। 2-3 लाक्षणिक अर्थ आहेत की एका अर्थामध्ये काहीतरी देवाचा उत्सव झालेला आहे आणि त्या उत्सवामध्ये सगळ्यांना भंडारा आहे, प्रसाद आहे, प्रेमाने तुम्ही घ्या, जेवायला बसा, भोजन करा, आणि भोजनाच्या अधिकारी ज्यांना प्रेम आहे ते सगळेजण या आणि भोजन करा, हा एक अर्थ येतो। एका अर्थामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा भगवंतांचा प्रसाद समजून जगावाच लागतो, खावाच लागतो। असं म्हणून चालत नाही की हे मला नको, एखादी गोष्ट मला आवडली नाही, माझ्या संसारामध्ये असं नको, असं म्हणून चालत नाही, ते आपल्याला मान्य करावं लागतं। 2 माणसं स्कूटरवर जात असतात, पुढे एक स्कूटर चालत असतं, पाठीमागे एक मनुष्य स्कूटरवरती बसलेला असतो, आणि पुढं चालणारा मनुष्य वाटेमध्ये म्हणजे चालणारा मनुष्य जो आहे तो एकदम जोरजोरात आली, भिंत आली भिंत आली भिंत आली, आणि भिंत आली भिंत आली म्हणतो, आणि काही काळाच्या ती भिंतीवरती गाडी धडकते। मागचा मनुष्य त्याला म्हणतो, ब्रेक का नाही दाबला? मी म्हणतो ओढून सांगितलं तर भिंत आली आहे म्हणून। थोड्या रे गाडी चालवतोय कोण? तू, म्हणजे ब्रेक दाबायचं काम तुझं होतं, डोळे मिटायचं तुझं काम नव्हतं, डोळे मिटून गाडी चालवणं तुझं काम नव्हतं, डोळे उघडे ठेवून तुला वळायला पाहिजे होतं। खरं हे उदाहरण विचित्र वाटेल, पण हेच उदाहरण आपल्यामध्ये आहे की ज्या वेळेला आपल्याला संकट येतात त्यावेळेला आपण डोळे मिटून घेतो आणि भगवंतावरती सोपवतो की संकटाचं निराकरण तू कर, याच्यामध्ये काहीतरी मार्ग तुम्ही दाखवा, काहीतरी तुम्ही करा। पण ब्रेक मारायचा आहे, पुढं जायचं आहे, डावीकडे जायचं आहे, उजवीकडे जायचं आहे, काय करायचं आहे त्याचा विचार तुम्ही जागृतीत करत नाही, आणि जागृतीतल्या चिंतनाला भगवंतांची साथ मागत नाही। भगवंतांची कृपा साथ मागायची आहे, पण चिंतनाला मागायची आहे।
असेल हरित देल खाटल्यावरती असं नाही. त्यामुळे प्रसादाचा अजून एक अर्थ आहे की संसारामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, सुखाला, दुःखाला तुम्हाला सामोरं जायचंय. प्रसादाचा तिसरा अजून एक अर्थ याच्यामध्ये दिला आहे की भगवंत जे कृपादान करतात ते प्रसादाच्या रूपामध्ये असतं, ते आपल्याला स्वीकारायचं असतं आणि त्याचा लाभ परिपूर्ण करून घ्यायचा असतो. प्रसादाचा अजून एक अर्थ असा आहे की हा भगवंतांचा दिव्य प्रसाद संतांच्या हातून वाटला गेलेला आहे, संतांनी दिलेला आहे, ते समजून घ्या. आणि प्रसादाचा सहावा आणि अंतिम अर्थ असा आहे की प्रसाद म्हणजे श्री भगवंतांची दिव्य अशी कथा, ज्या कथेमध्ये भगवंतांनी विस्तार कथेचा 4 रूपामध्ये केला आहे. चतुर्व्यूहामध्ये तो विस्तार केलेला आहे. ते चतुर्व्यूह कोणतं आहे? तर भगवंतांचं नाम, भगवंतांचं रूप, भगवंतांचे गुण आणि भगवंतांची लीला, हे चारही प्रकारातून आपण श्री भगवंतांना समजावून घ्यायचं आहे आणि त्या नाम रूप गुण लीलेमध्ये आपण रंगून जायचं आहे. हा प्रसाद आहे आणि हे प्रसाद रूपी हरिकथामृत किंवा हरिकथा हेच भोजन आहे आणि या भोजनाचा लाभ तुम्ही घ्या. संसारामध्ये आलेला अभिप्रेत अर्थ हा आहे की हरिकथा हा प्रसाद आहे आणि त्याच्यामध्ये या हरिकथा प्रसादामध्ये तुम्हाला 4 प्रकारची पक्वानं मिळणार आहेत. भक्ष्य, भोज्य, पेय, चोष्य जसं जेवणामध्ये असतं तसं ही 4 प्रकारचे श्रीहरी परमात्म्याचे दिव्यत्व गुण, त्याच्यामध्ये नाम आहे, रूप आहे, गुण आहे आणि लीला आहे. ज्या वेळेला नाम, रूप, गुण, लीला यांचा परिपाक होतो, सगळे एकत्र येतात, त्यावेळेला ते तयार होतं ना, तो तयार होतो त्याला ब्रह्मरस असं म्हणतात. आणि याच्यावरती प्रमाण काय आहे? तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण दिले की आजी ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, तेथा अवचित पाहुणे पातलो आम्ही. तर ब्रह्मरसाचं पारणं अर्जुनासाठी भगवंतानी केलं. त्याच्यामध्ये भगवंतानी आपल्या नाम रूप गुण लीला सगळ्या गोष्टींचं परिपाक करून परिपूर्ण असं संसाराला पुरेल असं गीतामृत सार त्यात दिलं. गीतामृत दोहे नमा, की गीतारूपी म्हणजे एक अध्यात्मरूपी गाईचं दूध काढलं ते गीतामृत आहे. तर इथे प्रश्न असा आला, एक प्रश्न विचारलाय पहिल्यांदाच तुकोबाराय महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणातल्या दुसऱ्या प्रश्न विचारला की व्हाल कोण कोण अधिकारी ते? या प्रसादाचा स्वीकार करण्याच्या अधिकारी व्हाल का? कोण होऊ शकतं? तर जर तुम्ही अधिकारी असाल तर तुम्ही लवकर या. मग अधिकारी कोणाला म्हणावं? तर या ठिकाणी अधिकार कोणाला आहे? तर जो गुरुकृपांकित आहे तो अधिकारी आहेच आहे, संत कृपांकित अधिकारी आहेच आहे, परंतु हे मी त्याचा अधिकारी आहे, मी जाणलं पाहिजे. हा खरा अधिकारी कोण आहे? की जन्माला आलेला मनुष्य आहे ना, तो प्रत्येक मनुष्य या भगवंतांच्या कृपेमुळे जन्माला आलेला आहे आणि या भगवंतांच्या न्याय लीलांना हरिकथा ऐकण्यासाठी अधिकारी आहे. गोष्ट अशी आहे की आम्ही हा अधिकार काळात नाकारतो. त्यावेळेला आम्ही म्हणतो ना की आज मी चिंतन नाही केलं, म्हणजे आपण त्या अभंगाच्या चिंतनासाठी आपल्याला दिलेला अधिकार नाकारतो. तसं व्यवहारामध्ये भगवंताने दिलेल्या अनेक संधी आम्ही नाकारतो. तर हा प्रसाद म्हणजे हरिकथेचा प्रसाद, याचे अधिकारी कोण कोण? त्याचा अधिकारी एकच आहे की तो फक्त भक्त असावा, तो फक्त उत्सुक असावा. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयम हे शास्त्र सांगतं. मनुष्य असावा, तो मुमुक्ष असावा आणि त्यांनी महापुरुषांच्या सान्निध्यात जाऊन बसावं, ते अधिकारी आहेत. म्हणजे देवाचा जो प्रसाद आहे हा अध्यात्माचा प्रसाद जो आहे हे भोजन आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ हे त्यांचं भोजन आहे. हा अत्यंत सुंदर असा भगवंतांच्या नाम रूप गुणलीलांचा कथाप्रसाद हरिकथा. हरिरस पावा हरिरस पिवा साथे सहुने लावजो, हे जे काही म्हटलेले हा ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस हे पिण्याचे अधिकारी कोण कोण आहेत? एका तऱ्हेने तुकोबाराय महाराज कोण अधिकारी आहे असं विचारून तुम्ही अधिकारी आहात ही आपल्याला प्रेरणा देत आहेत. कारण पुढे 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायाने अधिकार सत्र सर्वत्र आहे येथे म्हणून त्या अधिकाराचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर खाली दिलेलं आहे. अधिकार सर्वत्र आहे येथे, सर्वांना सकलासी येथे आहे अधिकार. तर आपल्याला त्यांनी सांगितलं. पण हा आहे नेमकं काय आहे? तुम्हाला असं वाटतं की देवाच्या कथा त्याच कथा ऐकून आमचे पापं कशी धुतली जातील, त्याच कथांचं श्रवण करून त्याच कथा पुन्हा पुन्हा ऐकून त्या पाठ झाल्या आमच्या.
अरे पण त्या कथा तुमच्या पाठ झाल्या, त्या कथेतला विश्वास कुठं पाठ झाला? भगवंताने जो त्या कथेच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताला विश्वास दिलेला आहे की तू एकटा नाहीस, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक युगात, प्रत्येक काळामध्ये प्रत्येक जीवाच्या बरोबर मी आहे, हा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका. हा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका. म्हणजे तुझ्यासाठी सुद्धा मी आहे, मी तुझ्यासाठी पण आहे. पती लक्ष्मीचा जाणत असे, तुझं मोकलीला ऐसे नाही, तू एकटा नाहीस. तर तुम्ही त्या भगवंताला आठवण्याचा प्रयत्न करा. आणि हे प्रयत्न तुम्ही फक्त मनुष्य आहे ना तेच करू शकतात. ब्रह्मादिकांना या गोष्टी शक्य नाही, कारण ते देवता आहे. देवता असल्या कारणामुळे त्यांच्याकडे एक वेगळा अहंकार आहे की आम्ही 4 हाताचे आहोत, आम्ही देवता आहोत. परंतु तो 2 हाताचा मनुष्य आहे आणि तो 2 हातांनी भगवंतांचे कर्म करतोय, धर्मदांचं कार्य करतोय आणि भगवंतांची टाळी वाजवतोय, भगवंतांसाठी तो झांज मंजिरी वाजवतोय. हे सगळे या देवांच्या कथेच्या प्रसादाचे अधिकारी आहेत. बरं, आपल्याला सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, ब्रह्मादिकाचे दुर्लभ उच्चिष्ट. हे उच्चिष्ट का म्हटलं? कारण हा ब्रह्मरसाचा प्रसाद आधी संतांनी सेवन केला. निगमकल्पतरोर गरितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुक्तम. शुकमुखात अमृतद्रव, शुकमुनींनी त्याला आधी स्पर्श केलेला आहे. पिबत भागवतम रसमालय मुरो रसिका भुई भावुका. तुम्ही आकंठ पान करा, तृप्त होईपर्यंत पान करा, पीत राहा, एक कधीही याला सोडू नका. आणि या ठिकाणी संत सांगून गेले की सेवितो हा रस वाटितो अनेका. मी स्वतः पितोय आणि अनेकांना वाटतोय. हा ब्रह्मादिकांना दुर्लभ असा रस आहे. हे उच्चिष्ट आहे की भगवंताचं नाम जे संतांनी घेतलं आणि संतांच्या मुखातून आपल्या कानामध्ये प्रविष्ट झालेलं. नका मानू वीट ब्रह्मरसी. या ब्रह्मरसाचा वीट मानू नका, कंटाळा करू नका. किंबहुना या ब्रह्मरसासाठी सवड काढा, परंतु ब्रह्मरसाला पिऊ, सवडीने पिऊ असं म्हणू नका. कारण हा याचा वीट करू नका, अत्यंत दुर्लभ आहे. मी आपल्याला अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो, पुष्कळदा असं होतं की आपण कुठल्या तरी धर्मक्षेत्री जातो, ते आपल्याला प्रसाद देतात, आपण तो प्रसाद घेतो, खिशात ठेवतो, किंवा आपल्याला पोस्टाने प्रसाद येतो. सगळ्यात जास्त अवहेलना पोस्टाने आणलेल्या प्रसादाची होते. आपल्याला पाकिटात काय आहे ते माहिती असतं, आपण ते पाकिट उघडत पण नाही, पटकन बघत पण नाही, त्यातल्या प्रसादाचा कण मुखात घालत पण नाही. त्याच्यामधून दिलेल्या अंगाऱ्याचं किंवा उदी कुंकू जे काय आलं असेल त्याला आपण प्रसाद म्हणून स्वीकारत सुद्धा नाही. आपल्याला ते नंतर बघू करू असं होतं. तर इथे सांगतात की ब्रह्मरसाचा वीट जर आला तर मनुष्य जन्म वाया जाणार आहे. तुम्हाला अगदी कळकळीने आणि विनंतीपूर्वक सांगतो बरं, की ब्रह्मरसाचा जर वीट आला तर तुमचा जन्म वाया जाईल. तुम्ही शोधायचा प्रयत्न करा की ह्याच्यामध्ये काय आहे. आणि एकदा कळाल्यानंतर पुढे 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 जा. भागवतात काय आहे त्या सर्व कथन आहे. अरे त्या भागवतामध्ये वेदांत पण आहे, भागवंतामध्ये निर्गुण निराकाराचं निरूपण आहे, भागवतामध्ये भगवंतांची अवमोघ वाणी आहे, संतांची दिव्य वाणी आहे, अनेकांच्या कथा आहेत. हे न संपणार आहे. मला ज्यावेळेला केशवदत्त महाराजांच्या परमकृपेने भागवताचा लाभ झाला, त्यांची वह्या प्राप्त झाल्या, त्यावेळेला मला असा आनंद मिळाला की मी भागवतात काय आहे म्हणून प्रत्येक वेळा पाहायला गेल्यानंतर मला लक्षात येतं की मी हे वाचलंच नाही, मी सांगितलंच नाही. हे आता मी नव्याने वाचेन, हे नव्याने उच्चार करीन. म्हणजे आत्तापर्यंत जितक्या वेळेला भागवत कथा गाण्याची संधी महाराजांच्या आशीर्वादाने मला मिळाली, त्या वेळेला मला या ब्रह्मरसाचं पारणं परत नव्याने करायला मिळालं आणि खूप आनंद मिळाला. तर ब्रह्मादिकांना हे अत्यंत दुर्लभ असं शुकदेवांच्या, वेदव्यासांच्या, संतांच्या मुखातले उच्चिष्ट आहे. उच्चिष्टाचा भागसेव. आम्ही त्या भगवंताचं उच्चिष्ट म्हणजे हे परमतत्व कथा हे आम्ही प्रसाद ग्रहण करू, अंतरंगामध्ये साठवू. खरं सांगा गेलं तर देव पण उष्ट घेतो. मग आपल्याला काय झालं? मधमाशीच्या तोंडातली लाळ मिसळलेलं मध देवाला चालतो. कारण काय आहे? त्रिमधू मधू मधू मधुमुळी त्रिमधूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उष्ट्या नाहीत का? त्रिमधूमध्ये मधू 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 म्हणून जे ब्राह्मण मंत्र म्हणतात, त्या त्रिमधूमध्ये मध हा उष्टाच आहे, दूध हेही उष्टच आहे, कारण आधी वासराने पिलेलं असतं आणि नंतर ती गायकडनं आपल्याला मिळतं. आणि शर्करा जी मिसळली जाते ती सुद्धा उष्टीच आहे.
ती आधी काढली जात असताना उसातून काढली जाऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला करून त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची मिसळ करून ती आधी सेवन केली जाते. हे उचितच आहे ना हे सगळं. पण मग याच्यामध्ये भगवंताला जर आवडतं, मग या जीवनामध्ये नवीन कुठली गोष्ट आहे? तर त्यापेक्षा अध्यात्मातली गोष्ट जी आहे ना ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हे ब्रह्माधिकार दुर्लभ आहे, कारण ब्रह्मदेवाला एक कर्म दिले, कार्य दिले. देवाधिकारने कार्य आहे, परंतु आपल्याला बाकी स्वतंत्रता आहे आणि त्या स्वतंत्रतेमुळे आपण ते घेऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला अत्यंत प्रेमाने, विनंतीपूर्वक, आग्रहाने, निग्रहाने आणि निक्षून सांगितलंय. आग्रहाने, निग्रहाने आणि निक्षून सांगितलंय की नका मानू वीट ब्रह्मरसी. या ब्रह्मरसाबद्दल वीट मानू नका, कंटाळा करू नका, हा सेवन करायला यत्किंचितही विलंब करू नका. या संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी भगवंत तुमच्या पुढे आणतोय, सहर्ष सप्रेम स्वीकारा, पण सखेद स्वीकारू नका, खेद करू नका. सहर्ष सप्रेम स्वीकारा. भगवंताने हा ब्रह्मरस दिलेला आहे. आणि हा ब्रह्मरस नेमकं काय आहे? तर भगवंताच्या कथेमध्ये काय आहे? तर भगवंताचं नाम आहे, भगवंताचं रूप आहे, भगवंतांचे दिव्य गुण आहेत आणि भगवंतांचे दिव्य लीला आहेत. नुसतं नाम काम करत नाहीये, तर नामाबरोबर भगवंताचं रूप दिसतं, भगवंताचे गुण दिसतात, भगवंताची लीला दिसतात. हे सगळं आल्यानंतर मग तो ब्रह्मरस तयार होतो. आणि हा ब्रह्मरस असा आहे, या ब्रह्मरसाचा रसिक स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा आहेत. भगवान शंकराचार्य महाराज नारायण स्तोत्राच्या 6व्या ओळीमध्ये म्हणतात की राधाधर मधुरसिका रजनी कर कुण तिलका. राधेच्या अधरामृतावरती उत्पन्न होणाऱ्या हा ब्रह्मरस सेवन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पण लालायित आहेत. राधा अधर मधुरसिका, राधाधर राधा अधर मधुरसिका, रजनी कर कुल तिलका. रजनी कुल म्हणजे हा यादव वंश, त्याच्या वंशाचा कुल तिलक म्हणजे भगवान श्यामसुंदर, हा पण रसिक आहे. असा हा ब्रह्मरस प्राशन करण्यासाठी आपण वीट मानू नका, कंटाळा करू नका, उशीर करू नका, उपेक्षा करू नका. किंबहुना हातामध्ये पडल्यानंतर पहिल्यांदा खा, घारीने नेला असं होऊ देऊ नका. आणि हा ब्रह्मरस कसा आहे तर सांगितलं की अवघिया पुरते ओसंडले पात्र. अवघिया, अवघ्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर आज जे जगामध्ये आहेत ते, जे होऊन गेले ते, आणि ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून जीव जन्माला येतील, शेवटचा मनुष्य जन्माला येईल त्याला सुद्धा पुरेल एवढा ब्रह्मरस हा पात्राने आत्ता भरून ठेवलेला आहे. आणि अधिकार सर्वत्र आहे येथे. तुम्ही याचे अधिकारी आहात. अहो याचा ज्यांनी ज्यांनी सेवन केलं, मग ते पशु असतील, पक्षी असतील, प्राणीमात्र असतील, भूतगण असतील, ते उद्धारून गेले, ते उद्धारून गेले. धुंदुकारी हा भूत होता, प्रेत होता, पिशाच्य होता. धुंदुकारी या ब्रह्मरसाच्या पाण्यात उद्धरून गेला असं पद्मपुराणाच्या महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. बाकी अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा उद्धरून गेलेत. आपल्याला माहिती आहे की जटायू उद्धरून गेला, आपल्याला माहिती आहे की गजेंद्र उद्धरून गेला, आपल्याला माहिती आहे ग्राह उद्धरून गेला. असे कितीतरी प्राणी आहेत की जे प्राणी उद्धरून गेले. सोनगिरीचं तर आठवण एवढी मोठी मला स्पष्ट आहे की मोठ्या महाराजांचा लाल्या नावाचा कुत्रा होता. त्या लाल्या कुत्र्याने महाराजांचा सहवास इतका घेतला होता की महाराजांना काय लाल्या, काशवाने सांगितलं की तो लाल्या धावातून रघुनाथांना बोलून आणायचा, जाऊन धोतरातून ओढवून आणायचा, रात्री अपरात्री जाऊन सुद्धा ओढून आणायचा. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर महाराजांच्या जिथं दाह संस्कार झाला त्याच्या बाहेर तो लाल्या 12 दिवस बसून राहिला. आणि त्यावेळेला कालखंडामध्ये महाराजांच्या निमित्ताने भागवत कथा झाली होती आणि भागवताची परिपूर्ण 13व्या दिवशी अन्नदान भंडारा झाला. त्या भंडाऱ्यातल्या टाकलेला थोडासा प्रसाद त्यांनी खाल्ला आणि तिथेच महाराजांच्या जिथं देह ठेवला होता त्या समाधीपाशी दोन्ही पाय लांब करून त्यांनी आपला देह विसर्जन केला. असेही मंडळी आहेत, असेही कुठल्या शरीराचे त्याने मनुष्याने उद्धरून गेलेले. मनुष्यांच्या मध्ये आपल्याला पूर्णपणे ज्ञात असलेली गोष्ट म्हणजे गोकर्णाच्या कथेमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला धुंदुकारी उद्धरून गेला तर नंतर गोकर्णाने कथा केली. त्याच्या कथेमध्ये आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे, बहिरे, काने, थिटे, थोटे सगळे उद्धरून गेले. सगळ्यांना ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वैकुंठात नेलं होतं, त्याप्रमाणे 21 व्रत करून राजा रुक्मांगदाने वैकुंठात नेलं होतं, तसं यांनी सगळ्यांना वैकुंठामध्ये नेलं. आणि म्हणून सांगतात की अवघिया पुरते घोसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. सर्वांना अधिकार आहे,
तुम्ही त्या भगवंतांच्या कथामृत हरिकथामृत प्रसादाला तुम्ही सगळे या, त्याचा आनंद घ्या. आणि हा आनंद कधी संपणार नाहीये. आणि तो कसा आहे तर भगवान इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची अर्थ पुरवतो. श्री भगवंताला एकमात्र इच्छादानी असं तुकोबाराय म्हणतात. हा भगवान इच्छादानी येऊ. या इच्छादानीवरती पण थोडंसं लक्ष द्या. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. हा इच्छादानी आहे. हा इच्छादानी कसा म्हणजे गंमतशीर 2 प्रकारातून इच्छादानी. हा एक भक्तांच्या सामान्य इच्छा परिपूर्ण करतो आणि 2 भगवंत आपली इच्छा भक्ताच्या द्वारा परिपूर्ण करतो. नीट समजून घ्या. भक्ताच्या सामान्य इच्छा परिपूर्ण करतो आणि 2 भगवंत भक्ताच्या द्वारा आपल्या इच्छा परिपूर्ण करतो. जसं बापाला जर कठीण प्रसंगातून जावं लागलं असेल तर बाप आपल्या सगळ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा मुलावरती पूर्ण करतात. तर भगवंत कसं करतात म्हणजे तर आमच्या मनात ज्या काही इच्छा ते पूर्ण करतो, पण भगवंतांची इच्छा जी आहे ती भक्ताकरवी पूर्ण करून घेतो. म्हणजे काय करतो तर भगवंताची इच्छा असते की प्रत्येक भक्ताने माझ्याकडे यावं आणि माझ्याशी एकरूप व्हावं. मग त्याप्रमाणे भगवंत त्याच्या आयुष्यामध्ये तसे प्रसंग निर्माण करतो, व्यवस्था करतो. तसे सत्पात्र संत त्याला भेटवतो, तसं त्याच्या मुखामध्ये नाम देतो, त्याला तसं बरोबर वळवतो आणि त्याला वळवून बरोबर तो फिरवून त्याला आपल्या चरणापाशी बरोबर घेऊन येतो. म्हणजे भगवंताची जी इच्छा असेल एखाद्याला जवळ करायचं तो इच्छादानी असा आहे की त्याला कुठल्याही मार्गाने फिरवून आपल्याकडे आणतो. तुकोबाराय महाराज सगळ्यात मोठं उदाहरण आहे. संसारामधला तुका हा जीव शेवटी वैकुंठाला जाणारा तुकोबा इथपर्यंत घडवून आणलं. कसं केलं? दुष्काळ प्रकरण वगैरे काय केलं, कसं केलं ती गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट प्रसंग सांगतो आपल्याला की प्रभू राम इच्छादानी आहे. तर रामाची इच्छा होती की 14 वर्षाच्या वनवासामध्ये मी जंगल जाईन आणि जे अनेक ऋषीमुनी तपस्या करत बसले कोट्यावधी वर्षात बसून सगळ्यांच्या आश्रमात जाईन, सगळ्यांना पावन करीन, त्यांच्या शिष्यांच्या सकट सगळ्यांचा स्वीकार करीन. हात वर करून त्यांनी ही आवनी राक्षसहीन करून टाकीन म्हणून प्रतिज्ञा केली. आणि हा इच्छाधारी भगवंत ज्यांची इच्छा होती त्यांना दर्शनाचा लाभ दिला, ज्यांची इच्छा होती त्यांना अनेक प्रकारच्या संपत्तीचा लाभ दिला, ज्यांची इच्छा होती त्यांना ज्ञानाचा लाभ दिला आणि ज्यांच्या इच्छा होती त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांनी ज्ञान रूपामध्ये वास्तव्यही केलं. आणि त्यावेळेला या इच्छादानी भगवंताने कैकेयीला सुद्धा प्रेमाचं पात्र केलं. सुरुवातीला त्यांच्या दृष्टीने वाईट शब्द उच्चारले गेले, परंतु फिरून आणल्यानंतर त्यांना पण जवळ केले. मंथरेवर देवाचा राग असता तर तिला पुढचा जन्म भगवंताने कुब्जा म्हणून सान्निध्याचा दिला नसता. तिला कुब्जा केली, त्या जन्मामध्ये पण तिची सेवा घेतली, तरी भगवंताचं मन भरलं नाही. 3रा जन्म तिला जनाबाईची दासी करून टाकलं, नाम्याची दासी जना करून टाकलं आणि 3ऱ्या जन्मामध्ये तिच्याबरोबर पूर्णपणे तिने एकरूप झाला. म्हणजे जी मंथरा होती, जिने रामाला वनात पाठवलं होतं, त्या मंथरेला पुढच्या जन्मामध्ये त्यांनी बरोबर फिरवून कुब्जादासी केलं आणि त्याही जन्मात त्याची परिपूर्ती झाली नाही म्हणून तिला त्याचा पुढचा जन्म दिला. म्हणे नामयाची दासी जनाबाई करून टाकलं. आणि ज्या जनाबाई महाराजांचा अधिकार सर्वात श्रेष्ठ अधिकार आहे. आज आपण जनाबाईंच्या पायावर डोकं टेकून नमस्कार करतो. सांगितलं असं मंत्र्याच्या पायावर डोकं टेकून नमस्कार करा, कोणी केला असता का? सांगितलं असतं की कुब्जेसारखं आमच्या घरी या. त्याला कुब्जे या बाबतीमध्ये भागवतामध्ये प्रश्न आला आहे की आमच्यासारख्या रस्त्यावरच्या लोकांना तुमच्यासारख्या बायकांचाच आधार असतो. अर्थ खूप वेगवेगळे काढतात लोक. आमच्यासारख्या भटक्या लोकांना तुमच्यासारख्या बायकांचा आधार असतो, असं भागवतातलं वाक्य बरं हे. परंतु हे काय आहे की आमच्यासारखे भटकत शोधणारे, पात्र शोधणारे, त्यांना आम्ही कृपापात्र करतो. हा इच्छादानी आहे. येथे वळला समर्थ, तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. हा साक्षात समर्थ परमात्मा आहे. हो, तुम्ही काय विचार करता? त्या भगवंताविषयी तुम्ही काय करता? अवघेची आर्त पुरवितो. या ठिकाणी शब्दामध्ये जरा फोडायचं आहे. अवघेची आर्त पुरवितो. अवघे शब्द वेगळा आहे, ची शब्द वेगळा आहे आणि आर्त पुरवितो. अवघेची आर्त पुरवितो. तुमच्या मनातले असतील ते, त्याच्या मनात असतील ते, भविष्यामध्ये असतील ते सगळं अवघा रंग एक झाला. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता
अवघा माझा चक्रपाणी, अवघाच तो नारायण, अवघा तो विठ्ठल कृपा कर दानी. किती शब्द अवघ्यावरती संतांनी वचनं दिलेली आहेत. ते अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. तो अवघाची आर्त म्हणजे भक्तांच्या सर्व इच्छा परिपूर्ण करतो. हा फार मोठा दानी आहे आणि याची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी या विठ्ठलाला हा मोठा समर्थ आहे, इच्छादानी आहे आणि तो आपल्याकडे प्रेमाने वळलेला आहे आणि आपल्या सगळ्या मागण्या, सगळ्या इच्छा, सगळी आर्तता तो परिपूर्ण करतो. थोडा मोठा आहे, अधिकार सर्वत्र आहे येथे. त्यांनी सर्वांना अधिकारी केले बरं याच्या गोष्टीचा. आणि पुढं सांगितलं की सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाट कवळी घ्यावी ऐसे. सरे येथे ऐसे नाही कदा काळी. ह्या ब्रह्मरस संपेल, देवाचं नाव संपेल असं कधीच नाही. अहो तुम्हाला वाटतं की धर्मसंकटामध्ये याच्यापेक्षा वाईट संकटामध्ये आला होता, पुढे गेला. मी आज एक वाक्य बोललं तर कदाचित कोणाला आवडेल, कोणाला आवडणार नाही, पण मला बोलण्याचा मोह फार होतो, मी बोलतो. सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये सध्या पितरांच्या म्हणजे भाद्रपद वद्यातल्या पितृपक्षामध्ये पितरांना बोलवून त्यांच्या निमित्ताने अन्नदान करणं किंवा तर्पण करणं, श्राद्ध करणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून पाणी देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे पितरांना श्राद्ध करत नाहीत ते पापी आहेत असं शास्त्र सांगतं. एक गोष्ट कधी विचार केला आपण की सगळे सण एक दिवसाचे असतात, सगळे सण एक दिवसाचे आहेत. नवरात्र बाकी 9 दिवसाचे आहे, भागवत सप्ताह 7च दिवसाचा आहे, गणपती बाकी 10च दिवसांची आहेत. सगळ्यांची संख्या कमी 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 आहेत. पण श्राद्धाचे दिवस किती आहेत? 15 पण नाही, 16. पौर्णिमेला सुरुवात होते, अमावस्येपर्यंत चालते. 16 पण नाही, 17. अरे काय चालले महाराज, एक सांगा ना तुम्ही. सांगतो ना, 15 दिवस वद्यप्रतिपदा ते अमावस्यापर्यंतचे, 16वा दिवस म्हणजे पौर्णिमेचा, याची पौर्णिमा श्राद्धते. 17वा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेचा, की ज्या दिवशी आईच्या वडिलांना, आईच्या आईला पाणी देता येतं, म्हणजे तोही एका श्राद्धाचा मानला. म्हणजे देवांचे दिवस 1, 3, 5, 7, 9, 10 आणि पितरांचे दिवस 16, 17. कधी याचा विचार केला आहे का आपण? सगळ्यात मोठं कारण त्या पितरांना खरं त्याला पिंड मिळतात का? खरंच ते खातात का? का ते ब्राह्मण त्यांच्या गोष्टी जेवून ते शिरपुरी ब्राह्मण खाऊन खाऊन फुगलेत, पैसे मागतात, दक्षिणा मागतात, 2000 द्या, 3000 द्या, 5000 द्या, त्यांनी झालेले आहेत. मला एक गोष्ट कळत नाही की वर्ष श्राद्धाची विधी आम्ही करतो तरी का? हे सगळ्यात मोठं कारण आहे. माझा बोलण्याचा राग आला तर मला क्षमा करा, सलगीच्या उत्तरा आणि तुका म्हणे क्षमा करा. तर त्याची गोष्ट अशी आहे की अरे यांना 15 दिवस पण कमी आहे. त्याचं कारण आहे हे पूर्वज होते म्हणून आज आपण तुकोबारायांची गाथा वाचू शकतोय. त्या पूर्वजांनी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा हिंदू धर्म सोडला नाही. या पूर्वजांवरती अत्याचार झाले पण त्याने धर्म सोडला नाही आपला. त्या धर्माचे संस्कार आपल्यावरती केले म्हणून आज आपण गळ्यात जानवं घालू शकतोय, हिंदू म्हणू शकतोय, शेंडी ठेवू शकतोय, गीता वाचू शकतोय. आता आपण हे सगळे हात वर करून करून किंवा हात आडवे तिडवे करून किंवा नाही त्या अवस्थेमध्ये पोचलो असतो. तर हे भगवंतांची कृपादान आहे. आणि म्हणून सांगितलं येथे सरे येथे ऐसे नाही कदा काळी. अरे कुठल्या काळाचा काळ जरी आला तरी भगवंतांची कथा, हरिकथा, हरिनामामृत, हरिप्रेम संपणार नाही. या पक्षाच्या कालखंडामध्ये आपल्या पूर्वाश्रमीच्या त्या सगळ्या पितरांना नमस्कार करावा आणि त्यांना खरोखर धन्यवाद द्यावे की तुमच्यामुळे आज मी हिंदू राहिलो, तुम्ही हिंदू धर्म टिकवला म्हणून तुमचं स्मरण मी करतो. म्हणून देवापेक्षा 16 दिवस जास्त तुमच्यासाठी आहे. देव तर जास्त 10 दिवसाचा, पण तुमच्यासाठी बाकी 16 दिवस, 17 दिवस. विचार आहे. असो हा एक वेगळा विचार मांडला, अभंगाशी संबंधित नव्हता, पण त्यातल्या एका तत्वातून मी घेऊन चिंतनाचं केलेलं आहे. तर सरे येथे ऐसे नाही कदा काळी. हे भगवंताचं नाम, ही भगवंताची भक्ती, हे गुणवर्णन, हा ब्रह्मरस, शुक सनकादी संतांनी मांडलेला हा परमतत्वाचा ठेवा हा कधीही संपणार नाही. शेवटच्या माणसापर्यंत हा पुरणार आहे. किंबहुना शेवटचा माणूस म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण काय आहे की ज्या वेळेला हे सृष्टी प्रलयामध्ये जाते, सगळी सृष्टी ब्रह्मदेवाच्या स्वाधीन होते आणि ब्रह्मदेव विष्णूंच्या स्वाधीन होतो, त्यावेळेला पुन्हा ज्या सृष्टी निर्माण होते त्याला भगवान विष्णू प्रथम ब्रह्मदेवाला प्रकट करतात आणि ब्रह्मदेव पुन्हा सृष्टीला प्रकट करतो.
म्हणजे पुन्हा जीवसृष्टीची उत्पत्ती होते, तेव्हा सुद्धा ब्रह्मरस आहेच आहे, हा कधी संपत नाही. आणि पुढं ते वाटे कवळी घ्यावीसे. कवळ म्हणजे द्रोण. आम्हाला देवाने आपल्या ओंझळीत बसेल एवढाच प्रसाद दिला आहे. तुम्हाला वाटतं मी सगळ्यात जास्त दुःखी आहे, मला माझ्या दुःखी कोण नाही. अरे पण जेवढं दुःख तू पेलू शकतोस ना, तेवढंच दुःख देवाने तुझं दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख दिलेलं नाही. देवाला माहिती आहे की मुंगीच्या पाठीवरती गजाचे पालन घालायचे नाही. देव जाणतो तुला तेवढंच दिलेलं आहे. आणि त्यामुळे अहो संपेल असं काहीच नाही. आणि देव तो उलट म्हणतो की पुढती वाटे कवळे घ्यावे आयसे. तुम्ही अजूनही तुमचा कवळ पुढं करा. कवळ म्हणजे द्रोण पुढं करा, हाताची ओंझळ पुढं करा. नाम तर घ्याच घ्या. आणि संत ब्रह्मरस ओतत आलेले आहेत ना, तो हातामध्ये घ्या आणि प्या. पूर्वीच्या काळी पाणी प्यायला कोणी मागितलं की ओंझळ केली जायची आणि वरनं कळशीने पाणी ओतलं जायचं. तुम्ही किती पिताय, कळशी संपणार नाही. तुम्ही ओतत राहतो, तुम्ही पित राहा. तुम्हाला किती प्यायचं आहे, भांड्याने पाणी देत दुसऱ्यांदा पाणी मागतो, त्याला पाणी द्यावं. पण तुम्ही ते ओंझळ केली, तहानलेले आहात. समुद्र ठेवलाय की त्यांनी, त्याला काय कमी आहे. अहो त्यांनी काय पुढती वाटे कवळी घ्यावी असे. तुम्ही हात पुढं करा आणि घ्या. फार मोठा आनंद आहे. आणि तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण विवेचन आहे. याच्यावरती चिंतन करणं फार आवश्यक आहे. कारण भगवान परमात्म्यांची प्रिय दासी, प्रिय भक्त फक्त लक्ष्मी. तिने भगवंताला ओळखलं, तिने स्वतःचा अधिकार सोडला. जी लक्ष्मी एका दिवसामध्ये 14 इंद्र तयार करते, ज्या लक्ष्मीच्या दासी सुद्धा इंद्र बदलतात, ती लक्ष्मी सगळं सोडलं आणि भगवंताचे पाय दाबते. आणि त्या हरिकथेमध्ये ती रंगून जाते. आणि तिच्या मुखारविंदामध्ये भगवंताचं नाम आहे. लक्ष्मीचा शब्दाचा अर्थ लक्ष्मी, माझ्याकडे लक्ष द्या. त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे मी भगवंतांचे चरण सोडलेले नाहीत, त्याप्रमाणे तुम्ही भगवंतांचे चरण सोडू नका, भगवंतांचा ब्रह्मरस सोडू नका, हरिकथा सोडू नका. हे पीत राहा. अधिकाच्या भागवतामध्ये मी आवर्जून सांगितलं होतं की भगवंताची कथा संतांनी केली की 7 दिवस, सनकादिकांनी केली की 1 महिना, भगवान शिवाने केले की 1 वर्ष, विष्णूने सांगितले की 1 वर्ष. पण लक्ष्मी करते, तिला 12 वर्ष लागतात कथा सांगायला. तर ही लक्ष्मी सतत एक तप झालं की पुन्हा सांगायला सुरुवात. हिच्या इतकं कोण करणार आहे. आणि कामारी सांगाती निरुपम. आणि हिच्या बरोबरीने काम करणारी माणसं पण भरपूर आहे. त्यांचं वर्णन मी काय सांगू. काम करणारी माणसं म्हणजे लक्ष्मीचे कामारी कोण, तर सकल संत. या जगामधल्या प्रत्येक काळामध्ये संतांची कमतरता नाही. आज तुक्या आहे असं नाही. आज तुकोबाराय महाराजांना जाऊन 350 वर्ष जास्त काळ झाला, पण त्यांचे अभंग आजही चिंतन करत असताना नवीन न वाटता आज मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अजून 5, 15, 100 वर्षानंतर दुसरे कोणतरी सांगतील, माझ्यापेक्षा 100 पट अर्थ अजून छान सांगतील. एक हिंदी गाणं मी ऐकलं होतं पूर्वी, ते फक्त आठवलं म्हणून सांगतो, अभावी संबंधित नाही, पण ते लक्षात घ्या मी काय बोलतो ते. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी कहाणी है. या गाण्यामध्ये तो शायर सांगतो की उद्या अजून माझ्यापेक्षा जास्त चांगले लोक येतील सांगणारे, आणि जास्त चांगले लोक येतील तुमच्यापेक्षा ऐकणारे सुद्धा. तसं ह्या लक्ष्मीच्या अनेक कामारी सांगाते. कामारी म्हणजे अनेक तिचे दास आहेत. ते दास म्हणजे लक्ष्मीचे दास म्हणजे या भगवतीच्या कथेचे दास आहेत, तिच्या कृतीचे दास आहेत. आणि ते तिच्या बरोबरीने काम करणारी खूप माणसं आहेत. त्यांचं वर्णन काय करू सांगू. हे सगळे संत आहेत. आणि संत तुम्हाला वारंवार जाग करतील. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे तुकवा चरणी माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरी पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. हे ठोसून सांगणारे, हकारित देत तुका, नाम घेता राहो नका, हे सांगणारे हजारो लाखो तुकाराम प्रत्येक युगात जन्माला येतील आणि सांगतील. कारण लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरुपम. ह्या लक्ष्मीप्रमाणे हे सांगणारे कामारी म्हणजे दास, भगवंतांचे दास, भगवंतांची चरणधूळ, भगवंतांचे धुलीकण रजक्कण, संत रजक्कण अरे करोडोनी पडलेलेत, करोडोनी पडलेलेत, करोडोनी पडलेलेत. खरोखर सांगतो आपल्याला, आज डोळे उठून बघितलं ना, तर आज एवढे संत लोक जगामध्ये आहेत, एवढे संत लोक आहेत, आणि एवढे प्रेमळ आहेत, आणि एवढे सच्छील आहेत, आणि एवढे सांगायला तत्पर आहेत. फक्त आम्हाला ऐकायला सवड नाही. आम्हाला ऐकायला सवड नाही. आम्ही जर सवड काढली, आमचे कान जर उघडे केले,
आणि उघड्या कानाने जर आम्ही ऐकलं, उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहिलं आणि आमच्या चित्ताला जर उघडं करून ठेवलं तर चित्तामध्ये भगवंताने बसायला वेळ लागणार नाही. पण आमच्या चित्तामध्ये आधीच कामादी विकार भरून ठेवलेले तर आम्ही बाहेर काढत नाहीत, तर मग भगवंताला बसायला जागा आहे कुठे, अशी गोष्ट होते. तर असा दिव्य अभंग, या अभंगात पहिल्यांदा सांगितलं होतं आपल्याला की भगवंताने दिलेला प्रसाद म्हणजे आपलं जीवन आहे, आपलं नशीब आहे. त्यालासुद्धा तुम्ही एकरूप करा. कशाच्या रूपाने? तर भगवंताच्या हरिकथेमधून तुम्ही एकरूप करा, एकरस करा. आणि त्यावेळेला तुम्ही अधिकारी आहात. तुम्हाला देवाने अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना अधिकार आहे. हे ब्रह्माधिकार दुर्लभ आहे, कारण ही मुक्तीची भाषा, भगवत चरणाश्रयाची भाषा फक्त माणसासाठी आहे, बाकी कोणासाठीही नाही. इथे पात्र गच्च भरलेलं आहे, तुम्ही सुपात्र व्हा आणि ते स्वीकार करा. हा भगवंत इच्छादानी आहे. तो त्याच्या इच्छेने आणि आपल्या इच्छेने सगळ्या आर्त भक्तांच्या सर्व इच्छा परिपूर्ण करतो. या इथे संपणाचं काही नाही. कल्पांतावेळीच कल्पांतानंतर सुद्धा पुरेल एवढंही भरलेलं आहे. आणि आपण फक्त पुढं जायचं आहे आणि हाताची कवळ करायची, ओंझळ करायची. ओंझळीमध्ये भगवंताला ते घ्यायचे आणि प्रसाद घेऊन प्राशन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दिव्याची आरती घेताना ओंझळ फिरवतो उलटी पालथी आणि ते सगळं तेज घेतो, परत ओंझळ सुलटी करतो, मुखाला लावतो, मस्तकावर घेऊन सगळ्या अंगाला फिरवतो. त्याप्रमाणे हे परत परत ब्रह्मरस घ्या, तेज घ्या, प्राशन करा, मस्तकाला लावा, संपूर्ण अंग आपण भगवंतमय करून टाका. तुकाराम महाराज म्हणतात की हा पाक म्हणजे हे परमतत्व जाणलं लक्ष्मीने. लक्ष्मी मातेने पहिल्यांदा हे जाणलं आणि ती म्हणते, लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या दासी एका दिवसात 14 इंद्र तयार करू शकतात, त्या लक्ष्मी सगळं सोडून भगवंताचे चरण सोडत नाही. आणि तिचे कामारी म्हणजे दास असे भगवती लक्ष्मीकडे बघून भगवंताची सेवा करणारे लाखो करोडो संत प्रत्येक युगात ईश्वरनिष्ठाची मांदियाळी प्रत्येक क्षणामध्ये आहे. आपण डोळे कान नाक उघडे ठेवा, त्यांना पहा, त्यांना ओळखा, त्यांच्या मुखातून भगवंतांच्या कथेचा लाभ हा अमृत घ्या आणि उशिष्ट सेवन करून हा ब्रह्मरस प्या. पण मी तुम्हाला एकच विनंतीपूर्वक शेवटचं सांगतो, नका मानू वीट ब्रह्मरसी. याचा अव्हेर करू नका, याचा स्वीकार करा, याचा स्वीकार करा. चला तर जेवायला. कोण कोण येतं? याला तरी या रे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. झालेली सेवा भगवंतांच्या सद्गुरुनाथांच्या तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.